महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तकांच्या संघर्षाला, संपाला, महिलांच्या संपाला जवळजवळ 5 महिने पूर्ण होत आलेले आहेत। 1 ऑक्टोबर 2023 रोजी सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या तारखेपासून 18 ऑक्टोबर पासून संपावर जाणार आहोत अशा नोटिसा द्यायला सुरुवात झाली। म्हणजेच आता 5 महिने होत आलेले आहेत, सतत संघर्ष सुरू आहे। मधल्या काळामध्ये काही दिवस आपण संप मागे घेतलेला होता, परत 12 जानेवारी पासून संपाला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये हा जो संघर्ष सुरू आहे तो या भारतातला एक अव्वल दर्जाचा संघर्ष आहे। किंबहुना 2005 साली राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झाल्यापासून 5 महिने संघर्ष हा प्रदीर्घ फक्त महाराष्ट्रातला सर्व देशात होतोय। आणि हा संघर्ष आपल्याला लांबल्याचं एक सर्वात पहिलं कारण जर कोणतं असेल तर महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तकांनी आतापर्यंत संप करून जे कमवलेलं आहे ते खूपच भारतातल्या कमी राज्यांच्या मध्ये मिळालेलं आहे। किंबहुना महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तक सर्वात पुढे आहेत। म्हणजे त्यांना आज जे राज्य सरकारचे 5,000 रुपये मानधन मिळते, भारत सरकारचे 2,000 रुपये मिळतात आणि कामावर आधारित मोबदला वेगळा आहे। तर असं 5,000 रुपये मिळणारे आशाना भारतामध्ये खूपच कमी राज्य आहेत, 1-2 सुद्धा नाहीत। गटप्रवर्तकांच्या बाबतीमध्ये सुद्धा जे आज 8,475 रुपये भारत सरकारकडून प्रत्येक राज्याला येतात, तेवढ्यावरच गटप्रवर्तक संपूर्ण भारतामध्ये बहुसंख्य राज्यांच्या मध्ये काम करतात। महाराष्ट्रामध्ये मात्र 6,200 रुपये हे मानधन मिळते राज्य सरकारकडून आणि प्रवास भत्ता वेगळा मिळतो। अर्थात हे मी जे सांगतोय म्हणजे या बाबतीमध्ये मी समाधानी आहे म्हणून सांगत नाही, वास्तव आपल्याला माहित असलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या या 72,000 आशा, 3,900 गटप्रवर्तक यांना देशातलं चित्र माहिती पाहिजे आणि काय घडतंय हे सुद्धा माहिती पाहिजे। असं सर्व असल्यामुळे आणि साधारण अंदाज आम्हाला ह्या सर्व भारतभर घडणाऱ्या घटनांचा असल्यामुळे तानाजी सावंत यांनी 1 नोव्हेंबर 2023 रोजी जी घोषणा केली त्यांची ही जबाबदारी होती की त्यांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं आणि मुख्यमंत्र्यांना विचारून त्यांनी ती घोषणा करायला पाहिजे होती। 1-2 दिवस पुढे लागले असते तरी चाललं असतं। आणि त्यांनी जी घोषणा दिली, निर्णय दिला, त्याचे अत्यंत विपरीत परिणाम सर्व या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्यावर आज झालेले आहेत। कारण त्यांनी घोषणा केली, अधिकाऱ्यांना वाटलं की आता मिळणारच, अशा नाही वाटलं आता मिळणारच। यापूर्वी सुद्धा 2 वेळेला पूर्वीच्या आरोग्य मंत्र्यांनी राजेंद्र टोपे यांनी जी चर्चा करून मानधनवाढ शिफारस केली होती ती मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली होती। तर आता मात्र देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी सरळ सांगून टाकलं आम्हाला की आरोग्य मंत्र्यांना, आशांना, गटप्रवर्तकांना मानधनवाढ जाहीर करण्याचा, घोषणा करण्याचा कसलाही अधिकार नाही, तो अधिकार आहे मुख्यमंत्र्याचा। तर हा प्रश्न आहे आणि असं सुद्धा या भाजप सरकारवर एक बंधन असावं, दडपण असावं। कारण हे केंद्रातलं भाजपचं जे सरकार आहे ते सरळ सरळ कामगारांच्या विरोधी आहे। त्यांनी भारतातले महत्त्वाचे 29 कायदे पहिल्यांदा रद्द करून 4 लेबर कोड आणलेले आहेत आणि ते अजूनही पूर्णपणे मंजूर झालेले नाहीत। पण हे जे सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, हे सगळ्या आशांनी महाराष्ट्रातल्या समजून घेतलं पाहिजे, जाणीवपूर्वक समजून घेतलं पाहिजे की हे भाजपचं सरकार सर्व कामगारांच्या विरोधी आहे, आशांच्या विरोधी आहे, गटप्रवर्तकांच्या विरोधी आहे आणि महिलांच्या विरोधी आहे। त्यांना सरळ भावनेनी ही जी काही मानधनवाढ आहे, घोषित केलेली मानधनवाढ आहे ही द्यायची इच्छा नाही असं त्यांच्या वर्तणुकीवरून आपल्याला लक्षात येतं। आणि हे सरकार हे भाजपचंच असल्यामुळे आणि आडमार्गानं सत्तेवर आलेलं आहे, गैरमार्गानं सत्तेवर आलेलं आहे, भ्रष्टाचाराचा वापर करून सत्तेवर आलेला आहे, असं असून सुद्धा आशांचे आशीर्वाद घेण्याची त्यांना एक चांगली संधी होती, ते त्यांनी गमावलेली आहे। आणि या सर्व 70,000 आशांना मनस्ताप देणे, 5 महिने झुंझुवत ठेवणे आणि त्यांच्या पोटाला चिमटा घेणे हे सरकार करत आहे, त्याबद्दल त्यांना काही वाईट वाटत नाही। तर हे वास्तव आहे। दुसरं महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय
की लाखोंच्या संख्येने मराठा आरक्षणावर आंदोलन झालेले, त्याला विरोध करणारी आहेत आणि इतकं करून त्यांच्याशी चर्चा करून रात्री GR काढून सुद्धा जी घोषणा आता महाराष्ट्र सरकारने केलेली आहे ती न्यायालयीन सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल याची कुणीही खात्री देऊ शकत नाही. परत त्यांना आंदोलन करावं लागत आहे. म्हणजे हे सरकार असं आहे कोणालाही समाधान मिळेल अशा त्यांच्या मागण्या मान्य करायची नाही. दुसऱ्या बाजूला मात्र स्वतः खोकी घेऊन हे सरकार चालवलं जात आहे आणि त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की त्यांची इच्छाशक्ती नाही, आपल्या मागण्या मंजूर करण्याची इच्छाशक्ती नाही, उघडपणे बोलत नाहीत. त्यांना अनेक वेळा भेटल्यानंतर ते फक्त हेच सांगतात की आम्ही करणार आहोत पण तुम्ही संप मागं घ्या, अशीच त्यांची भाषा असते. आणि संप जो चालू आहे, संप ज्यावेळेला आपण मागं घेतला त्यावेळेला विशेषतः गटप्रवर्तक महिलांनी त्याच्यावर टीका केली. संप मागं घ्यायला नको पाहिजे होतं म्हणून सांगितलं आणि आता संप केल्यानंतर सुद्धा त्यांची संख्या मर्यादित आहे. तर ही सुद्धा एक कमजोरी आहे, ती आपण दूर करायला पाहिजे. तर ते मंजूर करत नाहीत ही बाब आहे. पण आपल्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे की 72,000 आशे आहेत आणि 4,000 गटप्रवर्तक धरल्या तर 76,000 संख्या झाली. आणि आता 18 दिवस झाले आझाद मैदानमध्ये आंदोलन सुरू आहे. तिथे येणाऱ्या महिलांची संख्या किती आहे? जास्तीत जास्त 10,000च्या पुढे जात नाही. आणि अशा प्रकारे अजूनही 66,000 महिला घरात बसलेल्या आहेत, एकदाही मुंबईला येण्यास तयार नाहीत. समजा यातल्या जर निम्म्या जरी मुंबईला आल्या असत्या 35,000 तर संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रातलं हे जे दक्षिण मुंबई आहे ते उभारायला जागा मिळाली नसती, अशी स्थिती निर्माण झाली असती. आझाद मैदान सुद्धा अपुरं पडलं असतं. आज सुद्धा ज्या संख्येने आपण आहोत ते आझाद मैदान भरलेलं दिसतं. पण हे आपण सुद्धा याला जबाबदार आहोत. समजा जर आशा आणि गटप्रवर्तक जर सगळ्या मनावर घेऊन अगदी निम्म्या जरी आल्या असत्या तर सरकार तिथं धावत आलं असतं आणि त्यांना ती तडजोड करावी लागते, कारण करावी लागली असती. कारण त्यांना भीती ही महिलांची आहे की मतदान मिळणार नाही, इलेक्शनमध्ये प्रॉब्लेम तयार होईल, व्यावृ होईल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपला जो एक धक्का जो आहे तो अजूनही जोरात लागायला पाहिजे होता. अजूनही आपण जोरात लावू शकतो, तोही आपण विचार केला पाहिजे. आणि त्यांच्यावर पलटी मारत असल्यामुळे, विश्वास नसल्यामुळे आपण संप मागे घेतलेला नाही आणि आझाद मैदानमधली जी काही प्रक्रिया सुरू आहे ती सुद्धा सुरू आहे. तर हे दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा आरोग्यविषयक जी बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे ते प्रामाणिकपणे करत नाही. दरडोई आणि GDPच्या 2.5% रक्कम धरली जाईल असं त्यांनी 2017 साली भाजप सरकारनं नॅशनल हेल्थ पॉलिसी जाहीर केली. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र GDPच्या 40% जरी रक्कम धरली तर ती 3 लाख कोटीपेक्षा जास्त होते. आणि इतकी रक्कम त्यांनी आरोग्यावर धरायला पाहिजे होती, ती प्रत्यक्षामध्ये त्यांनी 1 लाख कोटीपर्यंत धरलेली आहे. याचा अर्थ हे 2 लाख कोटी जे आहेत, हे 2 लाख कोटी जर त्यांनी धरले असते आरोग्यविषयक कामासाठी तर काय झालं असतं? तर त्यांना जो काही आपण कामावर आधारित मोबदला घेतो आहोत त्याच्यात तिप्पट वाढ करणं त्यांना शक्य होतं. पण हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं नाही. हे भाजपचं सरकार असं करण्याऐवजी त्यांनी 15 लाख कोटीचं कर्ज, म्हणजे आता रक्कम धरल्या त्याच्या 15 पट ज्या भांडवलदारांनी बँकेची कर्ज बुडवलेले आहेत त्यांना माफ करून टाकलेलं आहे. हा जो धोरणाचा मुद्दा आहे, हा धोरणाचा मुद्दा सरळ आपल्या विरोधात आहे आणि चोरांच्या बाजूचा आहे, कर्ज बुडवणाऱ्यांच्या बाजूचा आहे. ज्यांनी बँकेमध्ये रक्कम ठेवलेली आहे, अनामत रकमा ठेवल्या, त्यांच्या बुडवून जे भांडवलदार आपल्या सगळ्या कामाचं दिवाळ त्यांनी नकली पद्धतीने काढलं त्यांना मात्र त्यांनी 15 लाख कोटीची सूट दिलेली आहे. तर हे धोरण याला जबाबदार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा प्रश्न सुटत नाही. आणखीन एक कारण असं आहे, आता 25 फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचं बजेट अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय म्हणजे महाराष्ट्राचं जे अजित पवार म्हणतायत मध्ये बोलता बोलले, त्यांना राग आला. त्यांना राग येण्याचं कारण हे आहे की सुप्रिया सुळेताई आल्या, त्यांनी आपल्या लढ्याला पाठिंबा दिला
विद्याताई चव्हाण आल्या, त्यांनी पुढाकार घेतला, मुख्यमंत्र्यांची भेट घडवून दिली. हे त्याच्यामुळे हे अजित पवारांचं डोकं फिरलं आणि ते बोलून गेले. म्हटले माझ्याकडे आता 6 लाख कोटीचं बजेट आहे आणि त्यातले 2.25 लाख कोटी रुपये आम्ही पगारावर खर्च करतो, म्हणून तुमच्या आम्ही मागण्या मान्य करणार नाही, असं त्यांच्या बोलण्याचा आशय होता. आमचं म्हणणं असं आहे की हे तुम्ही बोला ना, आमची चर्चा करायची तयारी आहे. मी माहिती अधिकाराखाली या राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे अर्ज केल्यानंतर ती कागदपत्रे तपासण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेलो होतो. ऑडिटर बरोबर चर्चा झाली. त्यांना म्हटलं की राष्ट्रीय आरोग्य अभियानाचं तुमचं बजेट किती आहे. त्यांनी सांगितलं की 6,564 कोटी रुपये. किती खर्च झाले तर फक्त 1,300 कोटी ऑक्टोबर महिन्यापर्यंत खर्च झालेले होते. आणि आशा, गटप्रवर्तक, BCM यांचा सगळा पगार, प्रोग्राम, शिबिर ह्या सगळ्यासाठी मिळून फक्त 350 कोटी रुपये धरले जातात. म्हणजे तुम्ही आता जी रक्कम आहे त्याच्या डबल जरी केली तर ते 700 कोटी होते आणि तुमचं बजेट आहे 5,600 कोटीपेक्षा जास्त. मग काय आत्ता सुद्धा ते परवडणार आहे. आत्ता सुद्धा ते परवडणार आहे की तुम्ही डबल केलं म्हणून काय बिघडत नाही. तानाजी सावंत यांनी जो विचार केला तो बरोबर होता. त्यांनी गणिती काहीतरी हिशोब करूनच आपल्याला वाढ दिली असेल ना. पण हे भाजपवाल्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे नाव मोठं आणि लक्षण खोटं, गल्लीमध्ये येऊन आशांचं कौतुक करायचं आणि तिथं जाऊन देवेंद्र फडणवीस बोलल्यानंतर गप्प बसायचं, ही जी काही गुलामी आहे ती गुलामी जनतेच्या प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये हानिकारक आहे आणि महिलांचा ते दररोज अपमान करीत आहे. आज सुद्धा हे बजेट जे 26 तारखेला येणार आहे त्याच्या बजेटच्या जी GDP आहे त्या महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्न जे आहे त्याच्यापैकी फक्त 0.5% खर्च करतं महाराष्ट्र सरकार. आणि बजेटवर आरोग्यावरची जी तरतूद आहे ती फक्त 4% आहे. आणि या 4% दुसऱ्या बाजूला अनेक मागासलेली राज्य आहेत की तिथे 8% सुद्धा तरतूद आहे. म्हणून आम्ही जरा सांगितलं की तुम्ही ही जे काही 4% तरतूद आहे ते तुम्ही 8% करा. असं केलं तर ही जी काही वाढीव रक्कम आहे, मानधन आहे, ते परवडणार आहे. आज ते का नकार देत आहेत? म्हणजे मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत, उपमुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत. काय त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सगळ्यांचं बघायचं आणि आमच्याकडे पैसा पाहिजे. आशा आहेत, गटप्रवर्तक आहेत, अंगणवाडी आहे, कंत्राटी कर्मचारी आहेत आणि या सगळ्यांचा हिशोब लावून आम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. आमचं म्हणणं असं आहे की तुमच्यात हिंमत आहे का आमच्यावर चर्चा करायची? आम्ही तुम्हाला आकडेवारी देतो, आकडेवारी घेऊन आपण चर्चा करू. पण त्यांना ते काहीही करायचं नाही आणि चर्चा न करता हुमदाटके पद्धतीने हे सगळं रेटायचं, दाबायचं, महिलांचा अपमान करायचा, वैतागून महिलांनी परत कामावर जायला पाहिजे असा प्रयत्न करायचा. अंगणवाडी संपामध्ये सुद्धा हाच प्रयत्न केला गेला. आजही तोच प्रयत्न सुरू आहे. महिलांना कामावरनं काढून टाकायच्या धमक्या द्यायच्या, नोटिसा द्यायचा प्रयत्न करायचा, फोन करायचे, त्रास करायचा. हे त्यांनी अजूनही सुरू आहे. जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेली जी घटना आहे त्या घटनेनुसार संघर्ष करण्याचं स्वातंत्र्य आहे, संप करण्याचं स्वातंत्र्य आहे. संप करणे कायद्यामध्ये आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टच्या कलम 25 मध्ये आहे. संप करण्याचा अधिकार आहे कामगारांना आपल्या मागण्यांच्यासाठी. असं काय का दरोडा घातलाय का काय? परंतु तो शांततामय मार्गाने आपला संघर्ष सुरू आहे. आज दुसऱ्या बाजूला बघतोय आपण की जवळजवळ पंजाब हरियाणामधल्या शेतकऱ्यांच्यावर या मोदी सरकारनं युद्धच लादलेलं आहे. 2 बळी गेलेत आतापर्यंत. रोज लाठीमार चालू आहे, गोळीबार चालू आहे, चर्चा करत नाहीत, अश्रुधूर ड्रोन्समधनं सोडतायत आणि त्या आंदोलन सगळं चिरडण्याचा प्रयत्न करतायत, दाबून टाकण्याचा प्रयत्न करतायत. जे त्यांनी आश्वासन दिलं होतं त्या सुद्धा शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे. तुम्ही जे आम्हाला आश्वासन दिलेलं होतं, नरेंद्र मोदींनी, पंतप्रधानांनी जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करा. पण पूर्तता करायचं राहू द्या, चर्चा करायचं राहू द्या, बुडून काढायचं. तर हे याच्या मागे असल्यामुळे की आपण हे ठरवायला पाहिजे की एका बाजूनी सरकारचं म्हणणं चुकीचं आहे, त्यांना द्यायला परवडतं, ते देऊ शकतात, ते आणखीन तरतूद वाढवू शकतात. हे बजेट जनतेचं आहे, काय स्वतःच्या खिशातून देणार नाही. हे जनतेकडून आलेल्या कराच्या रूपानं जे भांडवल उभा राहतं त्याच्यातूनच खर्च करायचं असतं.
त्यातलं सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचा विषय आहे, सर्वात महत्त्वाचा विषय आहे. जनतेचं आरोग्य राखण्यासाठी काम करणारी जी माणसं आहेत त्यांनी रोज शांतपणे जगण्यासाठी त्यांना किमान जे या वाढत्या महागाईच्या काळामध्ये जे वेतन पाहिजे ते देण्याची नैतिक जबाबदारी त्यांची आहे. हे देत नाहीत आणि हे त्यांना असं वागणं हे चुकीचं आहे. हा एक समाजद्रोह आहे आणि त्याच्यामुळे की आपण हाच विचार केला पाहिजे. सरकार देत नाही, त्यांचं चुकीचं आहे. त्यांना द्यायला परवडतं, आमचं दुसरं म्हणणं आहे. तिसरं, त्यांना द्यायला लावणं, निर्णय करायला लावणं, यासाठी आपण अर्ज विनंत्या करतोय, दंडवत घालतोय, तर ते करत नाहीत. तर त्याला एक उत्तर मी मगाशीच सांगितलं की किमान निम्म्या महिला येणं गरजेचं आहे. हा जो मुंबईला संघर्ष चालू आहे, ठीक आहे, जो संघर्ष सुरू आहे तो आपण घेऊन पुढे जाऊ. महात्मा गांधींच्या चळवळीमध्ये सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये 5-7% माणसं यायची, म्हणून काय महात्मा गांधी किंवा स्वातंत्र्य चळवळ थांबली नाही. अनेकांनी त्याच्यासाठी वीरमरण पत्करलेलं आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी जेलमध्ये काढलेलं आहे. शहीद भगतसिंग आहेत, सुखदेव राजगुरू यांनी असं ठरवलं की आपल्या बलिदानामधून, आपण फासावर जाण्यामधून जर ही माणसं या देशातली जागा होत असतील तर आपण फासावर गेलं पाहिजे. हे असं स्वतःच्या देशासाठी विचार करणारी परंपरा आपल्या देशाची आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1857च्या बंडामध्ये झाशी लक्ष्मीबाई असेल, इतर असतील, आणि आता स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा खूप महिला नेत्यांनी चांगली भागीदारी केलेली आहे, योगदान दिलेलं आहे. आणि हा सुद्धा लढा हा एक माणुसकीचा लढा आहे, स्त्री स्वातंत्र्याचा लढा आहे, स्त्री पुरुष समानता मिळण्यासाठीचा लढा आहे. हे जे स्त्रियांना अपमान करण्याचं यांचं जे चालू आहे ते आपल्याला संघर्ष करूनच आपल्याला त्यातून न्याय मिळवावा लागेल. आणि या प्रश्नाचं उत्तर काय, JR कधी निघणार असा प्रश्न विचारला जातोय. JR निघणार, JR काढणार हे सरकार आहे. ज्यावेळेला ते काढतील त्यावेळेला आपल्याला JR मिळणार, आणि अजून ते काढत नाही. तर काढण्यासाठी काय केलं पाहिजे, काढण्यासाठी आपला संघर्ष आणखीन तीव्र केला पाहिजे. आत्ताच्या दसपट महिला रस्त्यावर उतरल्या पाहिजेत, तर ते शक्य आहे असं आमचं मत आहे. आणि या पद्धतीने आपण या संघर्षामध्ये ज्यांनी भागीदारी केलेली आहे त्यांनी परत भागीदारी करावी. आत्तापर्यंत जे मुंबईला आलेले नाहीत त्यांनी प्राधान्याने मुंबईला यावं. जे मुंबईला येऊन गेलेले आहेत त्यांनी परत प्रयत्न करावा. आणि हा जो संघर्ष आहे तो मनामध्ये आशा महिलांनी, महाराष्ट्रातल्या 76 आशा गटप्रवर्तक महिलांनी स्वतःच्या मनामध्ये कसलीही चलबिचल न करता त्यांना आपण वाकवू शकतो सरकारला. आणि आपल्या कामाशिवाय हे सरकार आरोग्य खातं काही चालू शकत नाही, आणि त्यांना काही देणं घेणंही नाही. त्यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये, आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्याऐवजी ही जी काही प्रधानमंत्री आयुष्यमान योजना आहे ती ज्या कंपन्या आहेत औषध पुरवणाऱ्या त्यांचं भलं करणारी आहे, विमा कंपनीचं भलं करणारी आहे, त्यांच्यासाठी करोडो रुपये दिले जातात. महात्मा ज्योतिबा फुले योजना सुद्धा जी आहे ती सुद्धा एक खाजगी बडे जे हॉस्पिटल्स आहेत, औषध कंपनी आहेत, त्यांचे भलं करण्याचं काम चालू आहे. आणि काय दिलं तर त्यांनी फक्त आशा आणि गटप्रवर्तकांना सांगितलं की तुम्हाला आम्ही प्रधानमंत्री ही योजना जी आहे आयुष्यमान भारत ती सुद्धा लागू करतो. तर हे अत्यंत फुटकळ आहे, आपल्या महिलांचाही अपमान करणारी बाब आहे. आणि प्रत्यक्षामध्ये ते फक्त 100 रुग्ण असतील तर 3% रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. त्यातल्या 1% लोकांना जे महत्त्वाचे वरचे जे उपचार असतील त्याच्यासाठीची ती तजवीज आहे, आणि त्यामुळं खूप कमी लाभ त्यातून मिळणार आहे. खरं म्हणजे सर्वांच्यासाठी आरोग्य उपलब्ध केलं पाहिजे, सर्वांना मोफत आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, आणि हे सरकार करायला तयार नाही. आणि या सगळ्या संघर्षामध्ये आपण असा सुद्धा विचार केला पाहिजे की आपले प्रश्न सोडवत नाहीत, आपल्याबरोबर इतर ज्या आशा आहेत, अंगणवाडीचे कर्मचारी आहेत, कंत्राटी कर्मचारी आहेत, भूषणाहार कर्मचारी आहेत, त्यांनी सुद्धा एकत्र येऊन एक व्यापक लढा या सरकारविरुद्ध केला पाहिजे. आणि अशी तयारी आपण पुढच्या काळामध्ये करू. एवढे आजचे मी मुद्दे आपल्याला सांगून आजचे मुद्दे मी पूर्ण करीत आहे. मी शंकर पुजारी, अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे.
महाराष्ट्र आयटक कामगार संघटनेचा मी राज्य सचिव आहे आणि आशांचं काम करतोच, ह्या युनियनचा सुद्धा मी अध्यक्ष आहे. तर आपण हे यूट्यूब चॅनल आपल्यासाठी चालवलं जाते, आपण ते सबस्क्राईब करावं, लाईक करावं एवढी विनंती करून आज मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.